आलीस सासूरा सासूरा ओलांडून उंबराग आलीस सासूरा सासूरा संसाराची घडी नीट नेटकी बसवणे मकी करून जादू प्रेमाची चाहुल देईल कुणी सुखाच्या क्षणी मलती मनी फुलेही वात्सल्याची सांभाळून या सारे बंधना त्यांचे थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची राणी मी राजाची चाहुल इवल्या स्वप्नांची जणू लेक मी लाडाची जणू लेक लाडाची मी जान्हवीला ब्लॉक केलं. का? सॉरी, तुला न विचारता केलंय. नाही ठीक आहे, पण त्यांना काय होणार? ती दूर राहिलेलीच बरी. हो, पण ती माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करतच नाहीये. नाही करत आहे ती, तेच बरं आहे. जाऊ दे, मला सांग कांता कसा आहे? बरं आहे, उद्या सकाळी डिस्चार्ज देतील त्याला. मग आता तिथे शरयू थांबते का? हो, म्हणजे मी तिला म्हणालो की अगं मी थांबतो, तू जा घरी, पण मला म्हणाली नको, मी थांबते, तू घरी जा. पती प्रेम. चला जा, तू झोप आता. माझी झोपच उडाली. का? काय झालं? ह्या जान्हवीमुळे. दवाखान्याचा नस्तर लावून गेले ना ती घरादाराला. बेबी आत्या, कम ऑन. अगं एक साधा आजार आहे हा, आणि त्यासाठी डॉक्टरकडे जावंच लागणार. आता या सगळ्याचा जान्हवीशी संबंध नका जोडू. तिच्याशी नाही तर मग कुणाशी जोडू? भले भले आघात पचवले ताईनी, कधी आजारी पडली नाही ती. कांताचा मायग्रेनचा त्रास जवळ गेला होता. त्याला आता गिल्टी वाटायला लागली. त्याला वाटतं त्याच्यामुळेच झालंय हे सगळं. त्याने बिचाऱ्यांनी काहीच केलं नाही. जे केलंय ना ते त्या पिंट्यानी केलंय. वहिनी खचलेली आहे, घरात कुणालाही उत्साह नसतो. तू उदास असतोस, सगळ्या घरावर निराशेची अवकाळा पसरली. या सगळ्याला कोण जबाबदार आहे? याला आपण जबाबदार आहोत बेबी आत्या. आपल्या परिस्थितीला आपण जबाबदार असतो. दुसऱ्याला दोष देऊन आपण त्या माणसाला मोठं करतो. तुझ्यामुळे असं झालं, तुझ्यामुळे तसं झालं, हे सगळं तू करतोयस. मग आपण काय करतोय? फक्त ब्लेम गेम. नको ना पडूया यार. मला माहिती आहे आता या सगळ्यामुळे आपल्याला खूप त्रास होतोय, पण दुसऱ्याला दोष दिला ना तो त्रास कमी होणार आहे का? त्यापेक्षा तो त्रास कमी करण्यासाठी ना काहीतरी उपाययोजना करूया. मी केलीये. जान्हवीला मी सगळ्यांच्या फोन मध्ये ब्लॉक केलाय, आई सोडून. त्यानं काहीही होणार नाहीये. तू प्लीज अनब्लॉक करू नकोस. तुला बरं वाटणार आहे का यानं? हो, ती मुलगी आपल्या कुणाच्या आयुष्यातच नाही तर मला फोन मध्येही नकोय. बेबी आत्या, अगं तू स्वतःला किती त्रास करून घेणार आहेस? श्री, माझी आई, माझा सख्खा भाऊ, दोघही आजारी आहेत. खूप राग येतो मला त्याचा. ओके ओके ओके, ऑल राईट, शांत हो. घरनं फोन आला ना की धडकी भरते मला. आईचं काही कमी जास्त झालं नसेल ना, तुला काही त्रास होत नसेल ना, आणि त्यात भर आता कांताची. कामाकडे धड लक्षही लागत नाही रे माझं. आणि ना या सगळ्याचा स्ट्रेस येतो आणि खूप रागही येतो. आपल्या घराची शांतता नष्ट केली आहे या सहस्त्रबुद्ध्यांनी. बेबी आत्या, शांत हो. सगळं काही ठीक होणार आहे. ठीक होणार नाही, आता ते करावं लागेल. आणि मी माझ्या घरासाठी काहीही करायला तयार आहे.
श्री श्री अगं येईल तो आणि मग घाईघाईने उशीर झाला म्हणून नाश्ता न करताच निघून जाईल. सरे चहा झालाय ना? हो झालाय. आईंचा नेऊन द्यायचा चहा करा. श्री बेबी फळं ना कापण्यापेक्षा सबंध खावी, जास्त अंगी लागतात. तशी तू खा, मला उगाच अक्कल शिकवू नको. मला अशीच आवडतात. अगं खरंच. कसे आहेत भाऊजी? बरे आहेत आता, पडलेत जरा, नंतर थोड्या वेळाने ऑफिसला जाईन असं म्हणतायत. बघू आता. बेबी वंस म्हणतात ना तेच खरं, दवाखाना लागलाय मागे. बेबी वंस, तुम्ही श्रीला विचारलं का हो मी त्याचे कुठले कामाचे कागद फाडून टाकलेत ते? शरयू, तुलाच कळलं नाहीये, मग मला कसं कळणार? तसं नाही हो, रात्री तुम्ही काही विचारलं का त्याला? अगं रात्री आमचं हे असं सगळं बोलण्याचा मूड नव्हता. मग काहीच नाही बोलणं झालं? नाही, मी सांगितलं त्याला तुझ्या फोन मधनं जान्हवीचा नंबर मी ब्लॉक केलेला आहे. आता जान्हवीची कितीही इच्छा असली ना तरी ती त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊच शकणार नाही. सांगितलं मी सरळ त्याला. या चिडला का तो? काय म्हणाला मग? काही नाही, गप्पच बसला. तोडलंच आहे तर सगळंच तोडायचं ना. मला माझ्या मुलाचा त्रास कमी व्हायला पाहिजे बस. ती त्याच्यापासून दूर झाल्याशिवाय होणार नाही. पण ते आपल्या हातात कुठे आहे? अगं आपण प्रयत्न तर करू. आधी ना मी श्रीचे कुठले कामाचे कागद फाडलेत आणि त्या बिचाराचं किती नुकसान केलंय ना ते शोधण्याचा प्रयत्न करा. अरे हो, ते राहिलंच. राहिलं बेबी वंस बोलता बोलता पटकन विचारून घ्यायचं ना, म्हणजे कळलं तरी असतं मी त्या बिचाराचं काय नुकसान करून ठेवलंय ते. अगं असं कसं विचारणार? मग आपण त्याला पत्र लिहिलंय हे त्याला कळणार नाही का? हा, कळणार नाही का त्याला? आडून आडून विचारलं पाहिजे. आणि आता झालंच असेल नुकसान तर काय करू शकतो का आपण त्याच्यावर? अहो नाही, पण जर कळ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आई आईजी उठले का ग? हो उठले, मी चहा घेऊन जाणारच येतात त्यांच्याकडे. मी आलो, जरा तिला भेटून येतो. इथे बस तू आधी बस, इथे नाश्ता कर. घाईघाईने निघून जातोस मग. थांब आधी. आता आम्ही तुझं काहीही ऐकणार नाही आहोत. तुझं भलं कशात आहे ते आम्हाला माहितीये आणि आम्ही तेच करणार आहोत. तुला आवडो अगर न आवडो. हा ठीक आहे, सुरू कर. मम्मी वाढ. अरे मी काय पैलवान आहे का? श्री, अरे आता खाण्याच्या आधीच न खाण्याची कारण नको ना देऊस. नाटक सुरू. तसं नाही आई, अगं पण हे केवढं आहे. काही केवढं वगैरे नाहीये, खा गपचूप. तुझ्यासारख्या तरुण मुलाने ना बसल्या बैठकीला असे 10-10 पराठे तरी संपवले पाहिजेत. हे छोटी आई. बरं काका काय करतोय? झोपले. तू सुरू कर ना श्री. हो हो हो. श्री, तुझ्या ऑफिस मधून काही पेपर वगैरे घाण झालेत का रे? पेपर्स? हा, माझ्या ऑफिस मधून? म्हणजे तुझ्या केबिन मधून? केबिन मधून तुझ्या? नाही नाही नाही. का? नीट आठवून सांग ना, म्हणजे तुझ्या टेबलावर असं काहीतरी ठेवलं होतं. म्हणजे आपण असं ठेवतो ना, असं ठेवतो आणि मग आपण नाही का म्हणतो की या इथेच होतं, कुठे गेलं असेल बरं, असं काही झालं होतं का? हा. नाही 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 नाही, नीट विचार करून सांग. नाही नाही, खरंच नाही. बघा, नाहीतर नंतर तणतण करशील. हा. अरे खरंच नाही. पण का, म्हणजे तुम्ही असं का विचारताय? अरे ते हल्ली ऑफिस मध्ये चोऱ्या खूप होतात ना म्हणून. ऑफिस मध्ये चोरी शक्यच नाही. अरे आपल्या ऑफिस मध्ये केवढे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, केवढी सिक्युरिटी आहे, चोरी एवढं शक्यच नाही. मग सीसीटीव्ही कॅमेरे आहेत सगळीकडे आपल्या ऑफिस मध्ये. जगदीश असणार म्हणजे मी तुम्हाला सांगत होते की मला
छोटी आई? अरे म्हणजे त्याच्यात सगळं दिसलं असणार ना. म्हणजे मी अशी धांदरटासारखी फिरत असते ना सगळीकडे, मग ते सिक्युरिटी वाल्याला दिसलं असणार ना. म्हणजे मी कशी दिसले असेल कुणाच ठाऊक. तुझं फुटेज बघून मला का कोणी काही सांगेल? तू मालकीण आहेस कंपनीची. तू कुठेही फिरलीस तरी काही शंका येणार नाही. म्हणजे इनफॅक्ट तू माझ्या केबिन मध्ये जरी फिरलीस ना तरी कोणालाही काही शंका येणार नाही. हो म्हणजे तुझं काही हरवलं नाहीये ना? नाही हरवलंय ना. काय काय? अरे माझा चार्जर हरवलाय. चार्जर? चार्जर का? हो नाही तर काय. तुम्हाला काय वाटलं? श्री, यू ना व्हेरी अपसेटिंग माइंड एंडिंग. यू कीप युअर चार्जर हिअर अँड फाउंडिंग देअर ऑल्सो ना. वी आर फाउंडिंग युअर चार्जर, नो प्रॉब्लेम. हरवला तर हरवला, आपण नवीन आणूया ना. आपल्याला काय फरक पडतोय? हा, जगात काय तो फक्त एकच चार्जर आहे का? नाही, जगात नसला ना तरी घरात तो एकच चार्जर आहे ना. आणि आता तो सापडतच नाहीये, हरवलाय, माझा फोन चार्जच होत नाहीये, हे जेव्हा वाटेल ना तेव्हा मग नवीन घेऊ की. पण सध्या जुनाच शोधू. आधी यू इटिंग. मी आईना चहा देऊन येते. मी काय म्हणतो, मला हे सगळं तुम्ही डब्यात द्या ना. नाही अजिबात डब्यात, प्रत्येक गोष्ट डब्यात घेऊन जातो. जानू, कसला विचार करतेस? काही नाही बाबा, ब्लँकेट. मी आज जावई बापूंना जाऊन भेटणार आहे. नाही नको बाबा. अगं मी बाप आहे तुझा, हातावर हात ठेवून स्वस्थ नाही बसू शकत. मला कळतंय बाबा, पण जरा थांबा ना. सगळ्या गोष्टींची संगत लागत नाहीये मला. काहीतरी मिसिंग आहे, मला सापडत नाहीये. हे चाचपडणं बास झालं आता. मी जाऊन हात जोडतो त्यांच्या पुढे, हवं तर पाया पडतो त्यांच्या. त्याने काही त्यांना पाझर फुटणार नाहीये. अगं पण म्हणून आपण काही करायचंच नाहीये का? आता या वयात काय अपमान करून घ्यायचंय का त्यांच्याकडून? जोड्याने मारायचं बाकी ठेवलंय आता फक्त तुम्हाला. आमच्या तिघांचं झालेलंच आहे. कला, तुम्ही ना फक्त मला गप्प करा, पण मी जे काही बोलते ना माझे अंदाज नेहमी खरे ठरतात, ते लक्षात ठेवा. आई तू थांब ना जरा. बाबा बरोबर बोलतायत, त्यांना बोलू दे ना. या वयात त्यांनी अशी लाचारी केलेली मला चालणार नाही. या वयात त्यांनी अशी लाचारी केलेली मला चालणार नाही. कला तू गप्प बस जरा. बाबा आता नको, माझा गुंता आहे आणि मी माझ्या पद्धतीने सोडवते. अगं आता वडीलधाऱ्यांनी मध्यस्थी नाही केली तर सगळंच तुटणार आहे. बाबा ते तुटायचं असेल तर मध्यस्थी केल्यानंतरही तुटणारच आहे. आणि जर तुटायचं नसेल तर मध्यस्थी न करताही अबाधितच राहील. या सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत जानू. बाबा आपण जे बोलतो त्यावर विश्वास ठेवावा आणि आपण ज्या गोष्टींवर विश्वास ठेवतो तेच बोलावं, हे तुम्हीच सांगितलंत ना. जानू हट्टीपणा सोड. बाबा माझ्यावर विश्वास ठेवा. माझं सगळं नीट आहे आणि माझं मन मला सांगतंय की माझं सगळं नीटच होणार आहे. आणि समजा मला असं वाटलं
की आता काहीच नीट नाहीये किंवा मला नाही जमणार ते, तेव्हा मी तुम्हालाच सांगणार आहे ना बाबा की आता तुम्ही बघा म्हणून. जानू, फार उशीर नकोय व्हायला. उशीर तर ऑलरेडी झालाय बाबा. जानू, मला निघायला खूप उशीर होतोय, मी निघते. आई आमटी आणि भाजी करून ठेवली, जेवायच्या वेळी फक्त एकदा गरम करून दे. येते. चांगली घसघशीत पोडगी मिळत होती, पण हिला स्वाभिमानाचे डोहाळे लागले. घ्या बसा आता. तेलही गेलं आणि तूपही गेलं, आता काय राहिलं. अगं आता कमी जास्त व्हायचंच, शरीर आहे ते. आई पण एखादा मंगळवार चुकला तर काय बिघडेल सांगा. आजपर्यंत चुकवलेला नाहीये मी तो. हो पण डॉक्टरांनी सांगितलं ना दगदग करू नका म्हणून, आणि तुम्हीच म्हणत होता तुम्हाला अस्वस्थ वाटतंय म्हणून. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरं झालं श्री तू आलास. तूच सांग बाबा जरा, काही ऐकत नाहीयेत माहितीये ना. काय झालं? अरे माझा दर मंगळवारचा नियम असतो ना विघ्नेश्वराला जायचा, पण डॉक्टरांनी सांगितलंय आठवडाभर आराम करा म्हणून. डॉक्टर सांगतात, किती ऐकायचं त्यांचं. पूर्ण सगळं ऐकायचं त्यांचं. आणि जरा अस्वस्थही वाटतंय असं त्याच म्हणाल्या. माझा नेम मोडला ना तर अस्वस्थ वाटेल मला. बर, मग आपण एक सुवर्ण मध्य काढू. म्हणजे तुझ्याऐवजी मी विघ्नेश्वराला जातो आणि तुझा नमस्कार पोहोचवतो. असं कुठे असतं का श्री? हो असतं. आईजी, पालकांची पुण्याई मुलांना मिळते. पालकांनी केलेली पाप मुलं फेडतात. मग पालकांनी केलेला नेम मुलांनी पुरा केला तर बिघडलं कुठे? अरे पण तुला वेळ कुठे आहे? तुझ्यासाठी माझं अख्खं आयुष्य हजर आहे. चल जातो आणि विघ्नेश्वराच्या पायावर डोकं ठेवतो आणि त्याला सांगतो की बाबा रे, या नमस्काराचं पुण्य आईजीचं आहे. काय निरोप सांगू तुझा? तो मी सांगेन मनातल्या मनात. का? मला सांगण्यासारखं नाहीये. आमचं सिक्रेट आहे ते दोघांचं. अरे वा. चला येतो आणि काळजी घे. हो, तू पण नीट जा. चल बाय. बाय. आम्ही सांगितलं तर ऐकत नाही काही, पण श्रीनी सांगितलं बरोबर पटतं तुम्हाला. तसं नाहीये ग. तसंच आहे आणि नेहमीच आहे तुमचं ते. अगं पण सूप करते तुमच्यासाठी आता. अगं आत्ताच तर चहा दिला, आता सूप कशाला? तासाभरानं देते. नको ग. आता सूप सुद्धा श्रीनी सांगितल्यावर घेणार आहात का? बरं बाई, आण आण. आणते हा. विघ्नेश्वरा, माझ्या श्रीचा संसार परत जोडून दे रे बाबा. दुसरं काही नको मला आता. असं करायला नको होतं त्यानं. काल रात्रीपासून तू हेच बोलतीयस. म्हणजे पत्र फाडतो आणि डस्टबिन मध्ये. गीता, आपलं काल बोलणं झालं नाही यावर. आता तू काय करायचं ठरवलंस? कशाबद्दल? नोकरीचं. म्हणजे? तू सोड नोकरी. गीता तू बरी आहेस ना? काय बडबडतीयस? अशा माणसाकडे काम करून काय फायदा आहे? तुला मिळेल दुसरी चांगली नोकरी. गीता, मी माझ्या आई बाबांचा एकुलता एक मुलगा आहे. असं मनात येईल तेव्हा नोकरी नाही सोडू शकत. आणि घर कसं चालवणार आहोत आपण? मी आहे ना. गीता, तू मूर्खासारखी बडबड करू नकोस. हा चल. मनीष, तू व्यवस्थित ठेवलं होतंस ना त्याच्या डेस्कवर ते पत्र? हो. तुझ्या समोर फाडलं का त्याने? जान्हवी, म्हणजे त्याने फाडलं तेव्हा तू होतास का तिथे? नाही. मग एक पॉसिबिलिटी अशी असू शकते ना की दुसऱ्या कोणीतरी फाडलं असेल. अगं कोण करणार असं? मुळात श्रीच्या केबिन मध्ये जाणार कोण? अगं कामाशिवाय श्रीच्या केबिन मध्ये जाण्याची कोणालाच परवानगी नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते पत्र फाडण्यात कोणाला काय इंटरेस्ट असेल?
जान्हवी, त्या दिवशी श्रीच्या केबिन मध्ये कुणीच नाही गेलं अगं. मी ते पत्र ठेवलं त्याच्या टेबलवर, मग तो आला. नंतर मी जेव्हा गेलो तेव्हा तेव्हा ते पत्र डस्टबिन मध्ये होतं. याचाच अर्थ असा की जिजूनेच ते पत्र फाडले. पण माझं मन नाही मानत आहे. काय? श्री असं काही करू शकतो? जान्हवी, मनाला लॉजिक नसतं. अरे पण मनाला कनेक्शन्स असतात ना, असं आपल्याला वाटतं जान्हवी. मला अजूनही श्री बरोबर डिस्कनेक्ट झाल्यासारखं वाटत नाहीये. मी नाही तुटले अजूनही त्याच्यापासून. जान्हवी यार प्लीज, मला नाही बघवते तुला असं. काहीतरी गडबड होते मनीष.